नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। गेल्या काही दिवसांपासून स्थगित असलेल्या मुंबई महापौर पदाचा निर्णय अखेर स्पष्ट झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीत महापौरसह इतर समित्यांवरील सर्व निर्णय निश्चित करण्यात आले। येत्या 2-3 दिवसांत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा एकत्रित गट नोंदवला जाणार असून यासाठी कोकण भवनात दोन्ही पक्षांचे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत। महापौर पदासाठी आतापर्यंत राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर आणि योगिता कोळी यांची नावे चर्चेत आहेत। मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी आयुक्त भूषण गगराणी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। महापौर निवडणूक त्यांच्या उपस्थितीत पार पडेल। ठाणे महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेची राजकीय गणिते अंतिम टप्प्यात आली असून महापौर पद शिवसेना शिंदे गटाकडे जाणे जवळपास निश्चित झाला आहे। शिवसेनेकडून शर्मिला पिंपळोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने ठाण्याच्या राजकारणात मोठी हालचाल दिसून आली। महापौर कॅबिनेटमध्ये शिवसेनेच्या महिला नगरसेवकांची बैठक पार पडली, ज्यात महापौर पदाचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान भाजपने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे कळते, तर शिंदे सेनेने भाजपला महापौर पद देण्यास स्पष्ट नकार दिला असून संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचाच महापौर पद सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले जाते। भाजपने मात्र स्थायी समिती, परिवहन आणि इतर विषय समित्यांवर दावा ठोकला आहे। एकूणच ठाण्यातील सत्ता समीकरणात महापौर पद शिवसेनेकडे आणि उपमहापौर पद भाजपकडे जाण्याची शक्यता दिसून येते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी यांनी आणि महापौर पदासाठी भाजपकडून राहुल दामले यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की 3 तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे। त्यांनी महापालिकेतील राजकीय वातावरण महायुतीच्या बाजूने असल्याचे सांगितले आणि महायुतीच्या एकात्मतेवर भर देत महापालिकेत महायुतीचे नेतृत्व निश्चित असल्याचे स्पष्ट केले। तसेच मनसेच्या राजू पाटील यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याची माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावण्यात आले असून उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमुखी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज मुंबईतील पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडे असलेले उपमुख्यमंत्री पद पक्षाकडेच राहणार अशी माहिती समोर येते। सध्या सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत असून इतर 2-3 संभाव्य नावांवरही विचार सुरू आहे। मुंबईतील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दीही पाहायला मिळाली आहे। उद्या आमदारांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री कोण होणार यावर एकमुखी निर्णय होण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळात घडामोडींना आता वेग मिळाला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत हालचालींना वेग आला आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत असली तरी सध्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला सर्वाधिक प्राधान्य दिलं जात असल्याचं चित्र आहे। आधी पक्षाचं नेतृत्व, नंतर उपमुख्यमंत्री पद असा प्राधान्यक्रम असल्याने उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो। अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यामुळे हे पद सुनेत्रा पवार यांच्याकडेच द्यावं आणि पक्षाचं नेतृत्व पवार कुटुंबाकडेच राहावं असा मतप्रवाह पक्षात दिसून येतोय। काही नेत्यांच्या मते सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अशी दुहेरी जबाबदारी सांभाळू शकतात। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचं नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत असलं तरी सुनेत्रा पवार यांच्या नावालाच अधिक पाठिंबा असल्याचं समजतंय। याच काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनाही वेग आला असून याबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेण्याची शक्यता आहे। अंतिम निर्णय शरद पवार घेतील अशी माहिती मिळत आहे। बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी येत्या 8 ते 10 तारखेदरम्यान शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे विलीनीकरण जाहीर होण्याचा दावा केला आहे। दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकत्र येऊन शिव, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे राजकारण पुन्हा मजबूत करण्याची भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान मंत्री नरहरी झिरवळ यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांचा उल्लेख करत लवकरच एकत्र येण्याचे संकेत दिले। राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये या संभाव्य विलीनीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर आज त्यांच्या अस्थी गोळा करण्याचा विधी पार पडला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य, नातेवाईक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी राज्य सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत। अपघातस्थळी कोणालाही प्रवेश न देण्याच्या सूचना बारामती पोलिसांना देण्यात आल्या असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून तपासासाठी आवश्यक नमुने गोळा केले आहेत। या प्रकरणाचा तपास अपघाती मृत्यू अहवालाच्या अनुषंगाने करण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे निर्देश दिले आहेत। न्यायालयाने म्हटले की मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असणे आवश्यक आहे आणि जी शाळा हे नियम पाळत नाहीत त्यांची मान्यता रद्द केली जाईल। न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक शाळेत अपंगांसाठी अनुकूल शौचालये बांधण्याचे आदेश दिले। हा निर्णय सामाजिक कार्यकर्त्या जया ठाकूर यांनी 2024 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करून घेतला। न्यायालयाच्या मते मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नसणे संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन आहे, तर मासिक पाळीच्या वेळी आदरयुक्त काळजी मिळणे कलम 21 अंतर्गत येते। न्यायालयाने स्पष्ट केले की शाळांमध्ये पॅडची सोय नसणे मुलींच्या शिक्षणावर आणि सामाजिक सहभागावर नकारात्मक परिणाम करते। जया ठाकूर यांनी याचिकेत म्हटले आहे की अनेक मुली मासिक पाळीमुळे शाळा सोडतात कारण त्यांच्या कुटुंबांकडे पॅडसाठी पैसे नसतात किंवा शाळांमध्ये योग्य सुविधा नाहीत। न्यायालयाचे आदेश मुलींच्या आरोग्याचे आणि सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी दिले आहेत। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।